माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, त्याचा भाजपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फायदा होईल यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळ यांनी भाजप नेत्यांना याबाबत भेट घेणार असल्याचं सांगितलं। भाजप आध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख निवृत्ती महाराज रायते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या प्रसंगी हे बोलत होते। यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते। सातपूर येथे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आज ही पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी बाळासाहेब महाराज शिरसाट, निवृत्ती महाराज चव्हाण, संजय महाराज शिंदे, भास्कराचार्य महाराज रसाळ, जनार्दन महाराज काकडे, सुभाष महाराज जाधव, कैलास महाराज घुगे, गोकुळ महाराज तपकिरे, गजानन राठोड, शांताराम खानवे, सुनील निघोट, सजन महाराज फड, महंत कृष्णराज बाबा मराठे, महंत साईराज बाबा लोणारकर, वारेराज बाबा पातोरकर, भाईमुनी बाबा महानुभाव, अतुल महाराज आदी उपस्थित होते। यावेळी रायते यांनी सांगितलं की नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेकदा वारकरी संप्रदाय आणि त्यांचे प्रचारक येत असतात, ज्यांच्याकडे आम्ही नेहमी हक्काने जातो असे आमचे सर्वांचे बंधू दिनकर पाटील। गेल्या 40 वर्षांपासून ते अनेक धार्मिक सामाजिक कार्यात सर्व प्रश्न सोडवत असतात। त्यामुळे आमच्या दोनही संप्रदाय तथा पंथांची इच्छा आहे की त्यांना लोकसभेची भाजपने उमेदवारी द्यावी। महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय आता दिनकर पाटील यांच्या पाठीमागे उभा आहे। केवळ नाशिक लोकसभा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमची प्रचंड संख्येने मते आहेत। त्यामुळे आमच्या दोन्ही संप्रदायांच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पाठिंबा पत्रे नाशिक जिल्हाध्यक्ष यांना दिली। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेणार असून त्यांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस श्यामसुंदर शास्त्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हबप प्रकाश बोधले महाराज यांच्या स्वाक्षरीचे या संदर्भातील पत्र देण्यात येणार असल्याचं यावेळी उपस्थितांनी सांगितलं। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय दिनकर अण्णा पाटील यांचं खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे, काम आहे आणि धर्माला लागून धर्माच्या अनुषंगाने जे गरजेचं आहे, जिथं जिथं उभं राहण्याची, सेवा देण्याची गरज पडली त्यावेळेस या दोन्ही संप्रदायांनी माननीय दिनकर अण्णा पाठीमागे उभे राहून त्यांच्याकडून सेवा करून घेतलेली आहे आणि ते सतत या धर्माच्या अनुषंगाने धार्मिक सेवेमध्ये सतत अविरत त्यांचं सातत्यपूर्ण सेवा चालू आहे। ज्यांच्याकडे आमच्या सर्वांचं नेहमी वास्तव्य राहिलं ते या विभागाचे आपल्या सर्वांच्या परिचित असणारे हरिभक्तीपरायण दिनकर अण्णा पाटील यांच्या येणाऱ्या कालखंडामध्ये जे गेले 40 वर्षापासून सर्व धर्माचं कार्य अत्यंत महत्त्वाचं या विभागामध्ये पार पाडत आहे। या विभागामध्ये होत असलेले नेहमीतले धार्मिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, या प्रश्नांसाठी आमच्या हक्काची व्यक्ती जर कोण असेल तर ती आदरणीय दिनकर अण्णा पाटील आहे। आणि या होणाऱ्या 2024 मध्ये आपण सर्व देशभर पाहिलेलं आहे की या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अण्णांचा आग्रह नसताना सुद्धा एक दोन्ही संप्रदायाने विचार करून की आपण परिषद घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही परिषद आजची आयोजित केलेली आहे। अण्णांचं जे कार्य आहे ते आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा आहे की आम्ही ज्या वेळेला बघतो अण्णांच्या बरोबर की धर्मकार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। अनेक पंथांचे, अनेक धर्मांचे मंदिरं त्यांनी आपल्या योगदानातून, आपल्या प्रयत्नातून जवळजवळ अण्णांची ही 40 वर्षांची तपश्चर्या आहे। मंडळीला मोठा स्वाभिमान आहे, आम्हालाच म्हणण्यापेक्षा प्रत्येक हिंदूला त्याचा गर्व आहे आणि मग त्याच अनुयायानं आज या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत अनेक खरोखर उमेदवाऱ्या झाल्या, अनेक खरोखर त्या पदावर गेले, पण आमचा वारकऱ्यांचा, मानभाव पंथांचा, दीनपतितांचा सन्मान करणारा हा असा लाडका नेता आहे नाशिक नगरीमध्ये। दिनकर धर्माजी पाटील हे नाव एक आणि खरोखर सगळ्यांसाठी दहशत आहे, ती प्रेमाची आहे। म्हणून आम्ही अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय मानभाव पंथ ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आणि त्याचं कारण एवढंच आहे की विनंती आहे उमेदवारी का द्यावी। पहिलं कारण आहे की सध्या
आणि पूर्वीपासून अनादी काळापासून धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला रामराज्यासारखी कल्पना अस्तित्वात येते. उदाहरणार्थ रामराजे सुद्धा अष्टऋषी प्रधानमंडळाच्या मार्गदर्शनाने कारभार करत होते. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबाराय समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाने कार्य करत होते. पांडवांनी सुद्धा धार्मिक अधिष्ठान ठेवून आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून कारभार केला. मला वाटतं अखिल भारतीय मानव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांना या दोन्ही अध्यक्षांनी पक्षाला पत्र पाठवून आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांना माझं काम अध्यात्माचं काम जे आहे ते मी गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि त्यांना वाटतं की हा एकमेव कार्यकर्ता असा आहे की राजकारण करत असताना अध्यात्माचं काम करतात, मदत करतात, त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला. महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचे प्रत्येकी 2 ते 4 लाख अनुयायी जिल्ह्यामध्ये आहेत. पक्षाने उमेदवारी जाहीर करतात त्याचा फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय भारतात ही एकमेव जागा अधिकारवाणीने मागत आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. दिनकर पाटील यांनी धर्मसेवेचे व्रत हाती घेतले, त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी द्यावी असा आग्रह या दोनही पंथांचा आणि समुदायाचा आहे. या प्रसंगी भाईदेव मुनी महानुभाव, निवृत्त बाबा रायते, महंत कृष्णराज बाबा मराठे, भास्कराचार्य महाराज रसाळ यांनीही या संदर्भात आपलं मत व्यक्त करीत दिनकर अण्णा पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी केली. दिनकर पाटील यांचं जे कार्य आहे ते लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर अनेक पंथांच्या धर्मांचे मंदिर त्यांनी उभारले. त्यांचे सुमारे 2 ते 4 लाख अनुयायी नाशिक जिल्ह्यात आहेत. मानवता हाच एक धर्म दिनकर पाटील यांचा आहे. भास्कर महाराज रसाळ यांनी भक्ती आणि शक्ती एकत्र आल्यास काय होऊ शकते हे राम मंदिर निर्माण झाल्यावर सर्वांना दाखवून दिले. त्यामुळे दिनकर अण्णा पाटील हे सत्तेत असावे असं आमच्या सगळ्यांचं मत असल्याचं त्यांनी यावेळेस व्यक्त केलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.